श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री हनुमंताय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमः पार्वतीपती हर 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 महादेव। आपण श्रीमद भगवद्गीतेवरती अध्ययन करीत आहोत, अभ्यास करीत आहोत। या अगोदरच्या सत्रात आपण पाहिलं भगवंताचं ऐश्वर्य याबद्दल आपण चर्चा करत होतो। भगवंताचं ऐश्वर्य किती आहे हे एक उदाहरण घेऊन आपण पाहिलं। उंटाचं उदाहरण घेतलं होतं। अंडे अशा प्रकारे भगवंताचं ऐश्वर्य आहे। आता ही जी आकाशगंगा आपण पाहिला की त्यामध्ये आपल्या सूर्यासारखे कोट्यावधी सूर्य आहेत आणि आकाशगंगेसारख्या कोट्यावधी आकाशगंगा आहेत असं आपण पाहिलं होतं। आता याचा विस्तार किती आहे आपण ते पाहू। याचा विस्तार जे आहे किती आहे ते आपण पाहू। सूर्य त्याचा प्रकाश आपल्या पृथ्वीवर येण्यासाठी 8 मिनिट लागतात। म्हणजे ह्या ब्रह्मांडाचा विस्तार किती आहे हे आपण पाहत आहोत। सूर्याचा प्रकाश पृथ्वीवरती येण्यासाठी 8 मिनिट लागतात। आता सूर्य आपल्या आकाशगंगेमध्ये हे मिल्की वे जे म्हणतो आपण, म्हणजे दुधाची आकाशगंगा म्हणतो, तिच्यामध्ये सूर्याच्या जवळ असलेला दुसरा सूर्य म्हणजे आपल्या सूर्याजवळ जवळचा सूर्य, त्याचं नाव आहे प्रोक्सिमा। त्या प्रोक्सिमावरून जर एक सूर्यप्रकाश निघाला तो आपल्या पृथ्वीपर्यंत येण्यासाठी किती वेळ लागतो? सूर्याचा प्रकाश आपल्यापर्यंत येण्यासाठी 8 मिनिट लागतात। त्या प्रोक्सिमा सूर्याचा प्रकाश आपल्यापर्यंत येण्यासाठी 4.25 वर्षे लागतात। आता 8 मिनिट कुठे आणि 4.25 वर्ष कुठे? म्हणजे त्याचं अंतर किती झालं की 40 लाख कोटी किलोमीटर एवढं अंतर आहे दुसऱ्या सूर्याचं। 40 लाख कोटी किलोमीटर अशा प्रकारचा हा जवळचा सूर्य। मग असे कितीतरी सूर्य आपल्या आकाशगंगेमध्ये आहेत आणि असल्या कितीतरी आकाशगंगा आहेत। म्हणजे याचा आपल्याला अंदाज येईल की हे ब्रह्मांड किती पसरलेलं आहे। या ब्रह्मांडामध्ये पृथ्वी किती आहे, पृथ्वीचं अस्तित्व किती असायला पाहिजे। आता आपण एका समुद्रकिनारी गेलो, समुद्रकिनारी वाळूचे कण असतात। किती वाळूचे कण असतात माहीत नाही। त्या वाळूच्या कणामध्ये एक कण आपला पृथ्वीचा समजावा एवढा हा विस्तार जो आहे हा ब्रह्मांडाचा आहे। आता हे सर्व ब्रह्मांड जे आहे हे सर्व कसं चालतं? आता आपल्या सूर्याभोवती पृथ्वी आणखी दुसरे ग्रह फिरतात, एकाच गतीनं फिरतात, एकाच अंतरावरती फिरतात, त्याच्यामध्ये बदल होत नाही। पृथ्वी ही एकाच कक्षेमध्ये फिरत असते आणि तिला जो वेळ लागतो 365 दिवस सूर्याभोवती फिरण्याला, त्या वेळेत बदल होत नाही। पृथ्वी स्वतःभोवती फिरते, त्याला 1 दिवस लागतो, 24 तास, तिच्यामध्ये बदल होत नाही। पृथ्वी सूर्यापासून थोडी कललेली आहे, म्हणजे अशी खडी नाही, थोडी वाकडी आहे। ती वाकडी असल्यामुळं आपल्या पृथ्वीवरती ऋतू येतात, म्हणजे पावसाळा, हिवाळा, उन्हाळा आणि बाकीचे 6 ऋतू हे पृथ्वी कलल्यामुळे होतं। आता हे सर्व जे आहे हे कोणी केलं? हे कशामुळं झालं? ह्याला काहीतरी एक असायला पाहिजे ना। आता हे सर्व ग्रह तारे वगैरे सर्व दिसतात, त्याला कशाचा आधार आहे, कुणाचा आधार आहे? असा जर विचार केलो आपण, कुणाचा आधार आहे? पृथ्वी एवढीच का कलली, एवढ्याच अंतरावरून का फिरते, 24 तासच का घेते फिरायला आपल्या भोवती, हे कोण ठरवलं? याचा जर विचार करायला गेला तर आपण जितका विचार करू आपण या ब्रह्मांडाबद्दल तेवढी आपली मती गुंग होते। म्हणजे हे ब्रह्मांड किती आहे, कसं चालतं, कुणाच्या आधारावर चालतं,
हे जर विचार करू लागलो तर आपली जी बुद्धी आहे ती बंद पडते म्हटल्यासारखं झालं, भ्रमिष्ट होते. तर एवढा विस्तार हा भगवंताचा आहे. असं भगवंत सांगतात की या विश्वाला मी चेतना देतो, परंतु हे सर्व जग मला चेतना देऊ शकत नाही. असं भागवतामध्ये एक श्लोक आहे. भागवतामध्ये काय म्हणतात, येन चेतेते विश्वम विश्वम चेतेते न यम. म्हणजे येन चेतेते म्हणजे भगवान त्या विश्वाला चेतना देतो, चैतन्य देतो, परंतु सर्व विश्व मिळून, हे ब्रह्मांड मिळून भगवंताला चेतना देऊ शकत नाही. अशा प्रकारचा परमात्म्याचा ऐश्वर्य आहे. भगवान म्हणतात हे सर्व माझ्या अध्यक्षतेखाली हे सर्व होत असतं. मी सर्वांचा आधार आहे. भगवंताला कोणाचाही आधार नाही, परंतु भगवंत सर्वांना आधार देतो. आता आपण संसारात पाहतो, साध्या गोष्टी पाहतो, कोणीही आधाराशिवाय जगू शकत नाही. आता बघा, आपलं संसारामध्ये आपण एकूण एकाला आधार देतो. आपली छोटी गोष्ट ही, आपले छोटे मनुष्य आहोत आपण, ते एकूण एकाच्या आधाराशिवाय राहू शकत नाही. मग हे ब्रह्मांड कसं राहतं? हे ब्रह्मांड कोणाच्या तरी आधाराशिवाय राहू शकतं का? एकाच गतीनं फिरू शकतं का? आता पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे माहीत आहे, परंतु हे आपल्या आकाशगंगेमध्ये आपला सूर्य हे सगळ्या नवग्रहांना घेऊन फिरत असतो, हे माहीत आहे का आपणाला? मी काय म्हणतो का, पृथ्वी स्वतःभोवती फिरते, चंद्र पृथ्वीभोवती फिरतो आणि पृथ्वी चंद्राला घेऊन सूर्याभोवती फिरते. असं सूर्यावरती फिरणारे ग्रह आहेत, 9 ग्रह आहेत, आणखीन 2-3 ग्रह आहेत. मग हे सर्व सूर्य हे आपलं कुटुंब घेऊन पुन्हाभोवती तर फिरत असतो. म्हणजे या आकाशगंगेमध्ये एक असं स्थान आहे, त्या स्थानाभोवती आकाशगंगेतील सर्व सूर्य फिरत असतात. आणि ही एवढी सर्व आकाशगंगा, अशा कितीतरी करोडो आकाशगंगा आहेत, त्या आकाशगंगा पण स्थिर नाही, त्या आकाशगंगा पण फिरतात. आता याचा विचार केला तर मग ते कसं, म्हणजे आपली बुद्धी कुठं चालते का? आपली मती गुंग होणार. अशा प्रकारचं ऐश्वर्य. आता ज्यावेळेस श्रीकृष्ण महाराज आपलं ऐश्वर्य दाखवतील, म्हणजे विश्वरूप दाखवतील, त्यावेळेस आपण पाहू की आश्चर्यचकित आपण होतो. त्यावेळेस विस्ताराने आपण पाहू भगवंताचं ऐश्वर्य किती आहे. भगवंताचं विश्वरूप ज्यावेळेस त्याच्यावरती चर्चा करू त्यावेळेस आपण विस्ताराने पाहू. सांगायचा इथं उद्देश हा की भगवंत म्हणतात की मी सर्वापेक्षा मोठा आहे, माझ्या एवढासुद्धा कोणी नाही, ह्या विश्वामध्ये माझ्या एवढासुद्धा कोणी नाही. अशा प्रकारचं मोठं ऐश्वर्य भगवंताचं आहे. आता हे जे 2 श्लोक पाहिले त्याचा विस्तार आता पुढे भगवंत करत आहेत की थोडं समजावून सांगत आहेत. पुढच्या काही श्लोकामध्ये ह्या मुख्य 2 श्लोक जे झाले अगोदर पाहिले आपण, त्याचा थोडा विस्ताराने समजावण्याचा भगवंत प्रयत्न करत आहेत. ते काय म्हणतात बघा, यथाकाश स्थितो नित्यम वायू सर्वत्र गो महान तथा सर्वाणी भूतानी मत्स्यानी इति उपधारय. म्हणजे ज्याप्रमाणे आकाशामध्ये वायू आहे, आपल्याला माहीत आहे आकाशामध्ये वायू आहे, नित्य आहे आणि सर्वत्र आहे. कसं आहे, या आकाशामध्ये वायू नित्य आहे, म्हणजे काल होता, आज आहे, उद्या राहणार आहे, त्याला नित्य म्हणतात. आणि सर्वत्र आहे, सगळीकडे आहे, अशी एकही जागा नाही की जिथं वायू नाही. आणि ते काय म्हणतात, त्याप्रमाणे तथा सर्वाणी भूतानी मत्स्यानी इति उपधारय. हे अर्जुना, अशा प्रकारे समज, जसा वायू आकाशामध्ये सर्वत्र आणि आहे, नित्य आहे,
त्याप्रमाणे हे सर्व भूत समुदाय माझ्या ठिकाणी राहतात असं तू समज. ते उदाहरण देऊन सांगत आहेत की हे जे भूते माझ्या ठिकाणी राहतात, कशा प्रकारे राहतात. वायू जसा आकाशात राहतो तशा प्रकारे हे सर्व भूते माझ्या ठिकाणी राहत आहेत असं भगवंत म्हणत आहे. आता सर्व जीव भगवंतामध्ये राहतात, म्हणजे भगवंताचा आधार सर्व जीवाला आहे. असं भगवंताचा आधार सर्व जीवांना आहे. आता ह्यावरनं आपण काही विश्लेषण करू आपण ह्या श्लोकाचा, की वायूमध्ये बदल होत असतो. आता आपण पाहिलेलं आहे वायूमध्ये बदल होत असतो, वायू वाहत असतो, वायू गरम होतो, हलका होतो, थंड होतो. अशा प्रकारे वायूमध्ये बदल होत असतो उष्णतेमुळं, आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतो. वायूमध्ये सुगंध, कशाचा सुगंध आला तर सुगंध मिसळतो, दुर्गंध पण मिसळतो. हे सर्व वायूमध्ये परिणाम होत असतात. पण त्याचा परिणाम वायूमध्ये जे झालेला परिणाम आहे तो परिणाम जो आहे आकाशामध्ये होत नाही. बघा याच्यामध्ये हे तत्व असं आहे की वायूमध्ये काही परिणाम झाला, बदल झाला तर आकाशाला काही लेणं देणं नाही, आकाशामध्ये काही बदल होत नाही. तशाच प्रकारे जीवामध्ये, जीव जरी भगवंतामध्ये राहत असले, जीवामध्ये काही बदल होत राहिले, जीव चांगलं कर्म करतो, वाईट कर्म करतो, त्याचा परिणाम भगवंतावरती होत नाही. जसा वायूचा परिणाम आकाशावरती होत नाही, तसाच ह्या जीवाचा परिणाम, जीवानं काही वागलं, कसंही वागलं, वाईट वागलं, चांगलं वागलं, काही वागलं, त्याचा परिणाम जो आहे भगवंतावरती होत नाही. आता आणखीन एक तत्व आहे, वायू जो आहे आकाश सोडून कुठेही जात नाही, तो आकाशामध्येच राहतो. त्याची सीमा फक्त आकाश आहे, आकाशाच्या पलीकडे जाऊ शकत नाही. तशाच प्रकारे जीव भगवंतामध्येच राहतात, भगवंताला सोडून जाऊ शकत नाही. बघा जसा वायू आकाश सोडून जाऊ शकत नाही, तशा प्रकारे हा जीव जो आहे की भगवंताला सोडून जाऊ शकत नाही. वायू जसा फिरत राहतो तसा जीव पण फिरतो या संसारामध्ये, इकडे जातो तिकडे जातो, मरतो, नंतर परत जिवंत होतो, परत दुसरं देह धारण करतो. अशा प्रकारे बऱ्याच गोष्टी होतात. परंतु वायू जसा आकाश सोडून जाऊ शकत नाही, तसा हा जीव जो आहे भगवंताला सोडून जाऊ शकत नाही. तो या संसारामध्ये प्रकृतीमध्ये किती फिरला हिंडला तरी तो भगवंताला सोडून जाऊ शकत नाही. अशा प्रकारचं ऐश्वर्य हे भगवंताचं आहे. वायूला आपण पाहिलं की आकाशाचा आधार आहे, पण आकाशाला वायूचा आधार नाही. त्याचप्रमाणे आकाशाला वायूचा आधार नाही आहे, वायूला आकाशाचा आधार आहे. त्याप्रमाणे जीवाला भगवंताचा आधार आहे, पण भगवंताला जीवाचा आधार नाही. आता याच्या अगोदर आपण पाहिलं होतं, येन चेतयते विश्वम, विश्वम चेतयते न यम. म्हणजे भगवंत सर्वांना चेतना देतो, परंतु सर्व विश्व भगवंताला चेतना देऊ शकत नाही. आता आणखीन एक फार महत्त्वाची गोष्ट याच्यावरून कळते. आकाश जो आहे, आकाश जरी एवढं विस्तारण आकाश आहे, ते वाऱ्याला बांधू शकत नाही, वाऱ्याला एका ठिकाणी बांधू शकत नाही. पहा आकाश वाऱ्याचा आधार आहे, तरी परंतु आकाश जे आहे ते वाऱ्याला बांधून शकत नाही. वारं कुठेही हिंडतं, इकडे जा तिकडे जा, वावटण होऊन जा, कोणतंही तुफान म्हणतो आपण, तशा प्रकारे जीवाला भगवंत बांधू शकत नाही आणि बांधत पण नाही. भगवंत काय म्हणतात, हे जीवा तू स्वतंत्र आहेस, तू विचार करण्याला स्वतंत्र आहेस, निर्णय करण्याला स्वतंत्र आहेस, तुझ्या विचाराप्रमाणे निर्णयाप्रमाणे काम करण्याला स्वतंत्र आहेस, तू स्वतंत्र आहेस. परंतु एक लक्षात ठेव, जे काही कर्म करशील चांगलं किंवा वाईट, त्याचे फळं मात्र भोगावं लागतं. हे महत्त्वाचं.
वायू आकाशामध्ये इकडे तिकडे फिरतो तसं तू फिर, तू विचार कर, निर्णय कर, तिच्याप्रमाणे काम कर, चांगलं कर, वाईट कर, मी तुला बंधन करणार नाही. परंतु जे काही करशील त्याचे फळं मात्र भोगावं लागते. असं म्हणायचं नाही मी काम केलो मी फळं भोगणार नाही असं. अशा प्रकारचे ऐश्वर भगवंताचं आहे. आता भगवंत पुढे का आणखीन काय बऱ्याच गोष्टी सांगतात. ह्या संसारामध्ये पण आपल्याला ह्याचा फार उपयोग होतो. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की लक्ष देऊन ऐकावं. हळूहळू सांगत आहे भगवंत, फार चांगल्या प्रकारे सांगत आहेत. आणखीन आता ज्ञानेश्वर महाराज याच्यावरती काय म्हणतात ते पण आपण बघू, पुढच्या सत्रात पाहू. हे सत्र आता येथेच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपती हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.